आमच्या देशातले अनेक लोक धार्मिक आहे, त्याच्याबद्दल तो मत नाही, पण बरेचसे लोक धर्मांध सुद्धा आहे. जितके जास्त धार्मिक काही लोक तितकेच जास्त धर्मांध सुद्धा आपल्या देशामध्ये. इतर देशाचा विचार ना आपल्या देशाचा विचार जर तुम्ही केला तर एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने आढळते, काही देशामध्ये फक्त ख्रिश्चन आहे, काही देशामध्ये फक्त बौद्ध आहे, काही देशामध्ये यहुदी आहे, काही देशामध्ये फक्त मुसलमान आहे. पण आपला भारत एक मात्र देश असा आहे का ज्यात हिंदू आहे, मुसलमानही आहे, ख्रिश्चनही आहे, बौद्धही आहे, जैन आहे, 18 प्रगट जाती धर्मातले लोक सर्व या ठिकाणी राहतात. असा विविध जाती धर्माने परंपरेने नटलेला देश म्हणजे खऱ्या अर्थाने भारत देश. पण लोकांना धर्मच कळत नाही. अनेक लोक म्हणतात कट्टर हिंदू, काही लोक म्हणतात कट्टर मुसलमान. कट्टर हिंदू म्हणजे कोण? जे मुसलमानाचे दुश्मन ते कट्टर हिंदू, जे हिंदूंचे दुश्मन ते कट्टर मुसलमान. अशीच आता हिंदूची ना मुसलमानाची ओळख आपल्या देशामध्ये व्हायला पाहिजे. कारण हिंदूंना हिंदूची व्याख्या कळत नाही, मुसलमानांना मुसलमानाची व्याख्या कळत नाही. म्हणून राष्ट्रसंतांनी हिंदूची व्याख्या सांगितली की केवळ हिंदुत्व नाही आहे, ना वेशभूषा आहे, ना रंग आहे, ना जात आहे, ना पक्ष आहे, ना भक्ष आहे, ना और कोई बात है, जो स्वयं प्रकाशित है, सच्चा वही हिंदुत्व है. हे हिंदुत्वाची व्याख्या राष्ट्रसंतांनी त्या काळामध्ये केली. ही व्याख्या आम्हाला कळली नाही, ही व्याख्या आम्हाला कळत नाही. इस्लामचा जर खरा अर्थ जर तुम्ही पाहतो म्हणलं तर शांतीचा धर्म म्हणजे इस्लाम होते. पण सर्वात जास्त अशांतीच्या राजकुला समाजातल्या लोकांमध्ये असेल तर ती इस्लामिक मुसलमान लोकांमध्ये सर्वात जास्त अशांती आहे. कारण त्यांना त्यांच्या धर्माची व्याख्या कळली नाही, आम्हाला आमच्या धर्माची व्याख्या कळली नाही. म्हणून तर राष्ट्रसंतांनी भजन केले की सच्चा धर्म नहीं जाना तुझे भाई, सच्चा धर्म नहीं जाना तुझे भाई, सच्चा धर्म. अपने अपने नेकी से चलना यही तो धर्म शिकवतो. तुम्ही तुमच्या मार्गाने योग्य चला, सत्याने चला, हेच प्रत्येक धर्म शिकवत असतो. पण काही लोकांनी धर्मामध्ये चुकीच्या गोष्टी आणल्या, चुकीच्या गोष्टी पुरावे आणले, त्याच्याकरता आपल्याला धर्म चुकीचा वाटतो. पण धर्म मुळामध्ये कोणता चुकीचा नसतो, धर्म हा चांगलाच असतो. लोक धर्मातले कोणत्याही चांगले आणि वाईट असतात, एवढं जरी तुम्हाला समजलं तरी फक्त. म्हणून आपण धर्माचं पालन केलं पाहिजे, पण तो चुकीच्या मार्गाने आपण धर्म वापरला नाही पाहिजे, याची सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे. अनेक लोक आमच्या धार्मिक उत्सव साजरे करतात. काही बाया दुर्गादेव्या बसवतात, काही लोक गणपती बसवतात. दुर्गादेव्या बसवते तुमच्या गावामध्ये? बसवते काय? दुर्गादेवी बसवते. दुर्गादेवी मग जेव्हा डीजे असतो तर डीजेवर आमचे पोरं पुन्हा काय नाव असतात? पप्पा मला की पप्पा मला व्याज का हो परवानगी आमच्या दोघांच्या नवम्याने. गाणे बघा कसे लावतात. अशा गाण्यावर जर आमचे पोरपुरी नाचत मग आपल्या देशामध्ये पडून जाण्याचं प्रमाण वाढेल का कमी होईल? वाढेल ना? वाढेल, बरोबर आहे. वाढेल का कमी होईल? तुम्ही तर बोलायचं बोलताय. वाढेल का कमी होईल? आपल्या देशामध्ये वाढण्याचं प्रमाण कारण काय? कारण तुम्ही जे वारंवार ऐकता, जे वारंवार पाहता, जे वारंवार वाचता, जसा आहार घेता, त्याचा परिणाम तुमच्या मुलांवर होऊ लागला. मग आज आम्ही जे पाहत आहोत, जे ऐकत आहोत, ज्या गाण्यावर नाचत आहोत, त्याचा परिणाम हा आहे की भविष्यामध्ये आमच्या मुली मोठ्याहून पडून जायला लागल्या. पण हे जर थांबवायचं असेल, म्हणून मी तुम्हाला मग सांगितलं की धार्मिक उत्सवामध्ये तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर
तिला दांडी देऊन दांडिया शिकवण्यापेक्षा लाठी देऊन लाठी शिकवा. तिला त्या गोष्टी आम्ही शिकवल्या पाहिजे जिथं त्याचं संरक्षण स्वतःचं सुद्धा तिला करता आलं पाहिजे. अशा गोष्टी आम्ही तिला शिकवल्या. हे जरी तुम्हाला समजलं तरी बघा. म्हणून धार्मिक उत्सवामध्ये हा बदल आम्ही केला पाहिजे. नाही तर आता आमच्या पुरी आमचं ऐकू शकत नाही, ते लव्ह मॅरेजच करत नाही. म्हणून गाणं सुद्धा कसं आजच्या पोरी लव्ह मॅरेज करतील, प्यार किया तो डरना क्या करतील. आजच्या पोरी लव्ह मॅरेज करतील, प्यार किया तो डरना क्या करतील. चला करो उलटा वाला, ये बड़ा उलटा वाला. दुनिया बिघडत चाललेली आहे आणि याला फक्त आता हरी वाचवू शकतात, याला फक्त आता संतांचा विचार वाचवू शकतात. अरे श्रीकृष्णाचा पाय नदीने लागला होता भाऊ, तर नद पवित्र झाली होती. आमच्या सुनाचा पाय आमच्या घराला लागला तर आमचं घर अपवित्र झालं. एवढा मोठा फरक आहे. ज्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता काकू, त्या दिवशी नद पवित्र झाली. आणि ज्या दिवशी माझा पाय माझ्या घराला लागलं तर माझं घर बिघडून गेलं. एवढे आम्ही खराब आहोत, एवढे आम्ही पापी आहोत. पण इतकं पाप करून ये जग टिकणं, याला कारण काय? हा संत दुनिया में जगे तभी रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से अभी तक नहीं नीचे पड़ी. अरे कितना जगत में पाप है, अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है जो जग आज तक काढला. संतांचीच या देशामध्ये पुण्याई आहे, म्हणून ते एवढं मोठं जग शिल्लक आहे. म्हणून आम्ही संतांचा विचार हा घेतला पाहिजे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद अमृतात आहे, मुक्याला बोलायला लावायची ताकद फक्त सरस्वतीत आहे, लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे, आणि जगाला सुखी करण्याची ताकद फक्त संत संगतीत आहे. म्हणून करायची सरळ विचारात घ्यायचा असेल तर संतांचा घ्या. थोडस धार्मिक उत्सव साजरे करू नका असं मी म्हणणार नाही. साजरे केलेच पाहिजे, ते आपले सण आहे, आपले उत्सव आहे, पण त्याला कुठेतरी लिमिटेशन असली पाहिजे. अनेक लोक गणपती बसवतात. आता तुमच्या भागाकडे मला माहित नाही, पण आमच्या भागाकडे गणपती बसवण्याची परिस्थिती अशी झाली, गणपतीच्या बसून जुवा खेळतात, समोर बसून गणपती पेंडल मागे जाऊन दारू पितात. असे लोक आहेत समाजामध्ये, आहे की नाही? बघ, गणपतीचा नेमका जी स्थापना केलेली आहे लोकमान्य टिळकांनी, ते कशासाठी केली होती तुम्हाला माहित आहे? समाजातले लोक एकत्रित यावं, विचाराची चांगल्या देवाणघेवाण व्हावं, अध्यात्माचा जागर व्हावं, भजन पूजन व्हावं, वातावरण धार्मिक व्हावं, याच्यासाठी खऱ्या अर्थानं गणपतीची स्थापना होती. आज त्या गणपतीचा आम्ही खेळकडोबा करून टाकतो. म्हणून आज अनेक लोक गणपती अंगामध्ये आणतात. आमच्या गावातला एक माणूस गणपती अंगात आणतो, बम दारू पितो. आता मला प्रश्न हा पडतो की मी कधी दारू पित नाही, कधी खरडा गुटखा कोणतंच व्यसन करत नाही. माझ्या अंगात कधी गणपती येत नाही, माझ्या अंगात कोणताच देव येत नाही. मग पेनाऱ्याच्या अंगात गणपती येतो कसा, हा मला नेहमी प्रश्न पडतो. आणि ते लोक उघडे बम होतात हाफ पॅन्टवर आणि नाचतात. म्हणून तर कवी प्रदीपचं एक गीत आहे, आया समजलं की आया समय बडा बेढंगा, नाच रहा नर भोकर गंगा. चंद्र बदलले नाही, सूर्य बदलला नाही, तारे बदलले नाही, पण लोक मात्र फार बदलले. माणसापासून माणूस दूर व्हायला लागले, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून धार्मिक उत्सव चांगले साजरे करा. धर्मांध लोक जे आहे, जे अंधश्रद्धेच्या नावाखाली तुम्हाला फसवून राहिले, विशेष करून बायांसाठी सांगत आहोत, अशा लोकांपासून तुम्ही सावध